होते मित्रांनो या एकूणच ग्रुप डी मधील आणि निश्चितच आपण बघतोय दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आहे. दीपक आणि अब्दुल ही आघाडीची जोडी पाहायला मिळते. पहिले षटक हाताळण्यासाठी इनसाइड आउट खेळलेत. फलंदाज बाद अनिकेतच्या पहिल्या चेंडूवर धक्का दिला जातोय आणि ते फलंदाज बाद होतोय. दीपक बाद होतोय. पहिल्या चेंडूवर धक्का आणि येणार HM म्युझिक. अप्रतिम गावदेवीचं गाणं. मात्र आमच्या प्लेयर स्टँड मध्ये जे खेळाडू आहेत त्यांना बसायला खुर्च्या नाही आहेत. तिकडच्या खुर्च्या गेल्या कुठे? आमच्या खेळाडूंना बसण्यासाठी प्लीज खुर्च्या द्या. मी प्रेक्षकांना विनंती करतोय. आयोजकांनी प्लीज या गोष्टीकडे लक्ष घाला. समीर प्लीज जा तिथे. चला एक कॉल देतोय. द ग्रेट मराठा भिवंडी म्हणजे गोरसई ब आणि आनंद 11 वर्तकनगर दोन्ही टीमला रिक्वेस्ट करतोय आमच्या मान्यवर कक्षाच्या समोर यायचं आहे, जेणेकरून तुमच्याबद्दलची जी सांशकता असेल ती बाजूला होईल आणि एक चांगलं क्रिकेट आमच्या क्रीडा रसिकांना दिसेल. काही जर ऑब्जेक्शन असतील तर निश्चितच या गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधतोय. आनंद 11 वर्तकनगर आणि एकूणच द ग्रेट मराठा भिवंडी म्हणजेच गोरसई बी यावेळेला अतिशय स्टायलिश पद्धतीने चेंडू लावलेला आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय. गुड क्रिकेट. पहिल्या चेंडूवर गडीबाज. मात्र त्यानंतर नॉन स्ट्राईक केंटचा खेळाडू इथे आपण बघतोय. अतिशय जबरदस्त कामगिरी. शैलेशच्या बॅट मधून आलेत 2 धावा. अब्दुलनं चांगला कॉल दिलाय आणि निश्चितच 2 धावांनी संघाच्या धावसंख्येला सुरुवात झालाय. प्रमोद इथे जर बघितलं तर थोडासा व्यत्यय येतोय, मात्र व्यत्ययानंतरचं क्रिकेट ही महत्वाची गोष्ट आहे. नक्कीच. आता मात्र यावेळेला कन्सिस्टन्सी चाललेली आहे असं म्हणायला हरकत नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेला ऑफ साईडला सुंदर पद्धतीने मात्र खेळला गेलाय. हा क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू निघून जाईल डीप बॅकवर्ड पॉइंटला. क्षेत्ररक्षक पुढे येतोय. तत्पूर्वी 3 धावा अर्जित केले जातील आणि तिहेरीच्या माध्यमातून धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 5. या धावसंख्येवर 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये चेतन केदारनाथ पाटील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. केदारनाथ एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतोय अंकुश स्मृती चषक 2022चा हा शानदार सोहळा, टेनिस क्रिकेटचा धूमधडाका हा क्रिकेटच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आजचा 3रा दिवस सातत्याने आपल्याला पाहायला मिळतोय. नाईटच्या स्पर्धेमध्ये आलेल्या तमाम आमच्या लाडक्या क्रिकेट रसिकांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. यानंतर बिग फाईट बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 5 धावा 1 गडीबाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकतायत अनिकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. 3 चेंडू संपलेत. 5 धावा झालेत. 1 गडी बाद झालाय. म्हणजेच काय अतिशय चांगली सुरुवात दोन्ही संघाच्या दृष्टीने. शॉर्ट ऑन डिलिव्हरी आहे. बॅकफुटला जाऊन पंच दाखवण्याचा प्रयत्न होता. ऍट द एंड एज लागते आहे आणि ती मोठी एज होती. मात्र आपण बघतोय शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक उभा आहे. 1च धाव मिळेल. संघाची धावसंख्या 6. अंकुश सतीश पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हे क्रिकेटचे सामने. अंकुश विषयी म्हटलं तर अजून एक गोष्ट सांगेल. जुचंद्र परिसरातीलच नाही तर अंकुशला एक मी म्हणेन की त्याला एक वेगळी सवय होती. स्वतः एक अप्रतिम क्रिकेटपटू राहिलाय. मात्र त्याचे जे कपडे असायचे क्रिकेटचे ते नेहमीच एक ब्रँडेड क्वालिटीचे कपडे नेहमीच तो परिधान करायचा आणि त्याच्याकडे ही क्वालिटी कुठून आली असे बरेच जण त्याला प्रश्न विचारायचे. कारण एक तर तो दिसायला हँडसम माणूस आणि दुसरी गोष्ट कपड्यांवर त्याचं विशेष प्रेम. तर असा आमचा अंकुश आज नाहीये. दॅट्स अ ग्रेट शॉट.
एलिव्हेट केलाय चेंडूला. वन बाउन्स सीमारेषा गाठेल. चेंडू येतोय 4 धावांसाठी. थँक्यू अंपायर. फटक्यामागे कदाचित हे गाणं असेल, ही गोष्ट सांगावी लागेल. अप्रतिम म्युझिक HM साऊंड सर. काही जबरदस्त फटका होता. क्रिकेटिंग शॉट प्रॉपरली टायमिंग सहित चेंडूला मात्र मनगड्याच्या साहाय्याने वळवलं गेलं. एक्स्ट्रा कव्हर आणि डीप बॅकवर्ड पॉइंटला अगदी मात्र यावेळेला भेटून चेंडू निघून जाणारा हा मात्र एक क्लास यावेळेला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणतात ना, फॉर्म इज टेम्पररी अँड क्लास इज परमनंट. तो क्लास शैलेशच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाला. अगदी नेत्रदीपक फटका यावेळेला आपण पाहू शकतायत आणि सौंदर्यपूर्ण फटका यावेळेला आपण पाहू शकतायत. ग्लोरियस शॉट बाय शैलेश. 10 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट होत असताना योग्य सरासरी आहे संकेत. कारण पहिल्या चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर 2 धावा, तिसऱ्या चेंडूवर 3 धावा, चौथ्या चेंडूवर 1 धाव, तदनंतर डॉट आणि तदनंतर केलेला कमबॅक हा शैलेशचा पाहायला मिळाला. चौकार येतोय. द ग्रेट स्टार्ट बाय या वेळेला आपण पाहू शकतायत कांदिवली संघ. नो डाऊट. मात्र ही सुरुवात अप्रतिम झालंय. पहिल्या चेंडूवर गडी बाद झाल्यानंतर जसं तू सांगितलंस की धावसंख्या वाढवण्याकडे कल होता आणि तो कल सातत्याने दिसून आलाय. 4 षटकांचा हा सामना. 40च्या पलीकडे धावसंख्या देखील चांगली डिफेंडिंग टार्गेट ठरू शकते, हे सातत्याने आपण सांगत असतो. मात्र क्रिकेटपटूंच्या मनात काहीतरी वेगळा आकडा असेल, कारण आपण बघतोय पाटील 11 बोरिवली हा एकमेव संघ आहे आजच्या दिवसातील जो व्यवस्थित योग्य वेळेवर आलाय. आणि जे अगोदरचे 2 संघ होते त्यांचं मी कौतुक करीन. गोलंदाजी मार्कवर येतोय भावेश. कित्येक वर्षापासून मालाड संघाचा स्ट्रायकिंग बॉलर. पहिला चेंडू डेड स्पॉट आहे. बेल्स उद्ध्वस्त झाली आहे. भावेशनं आपला नेम साधलाय आणि निश्चितच जी गोष्ट सांगितली की स्ट्रायकिंग बॉलर आहे तो आणि त्यांनी स्ट्राईक केलंय. येणार HM साऊंड. एक पद्धत आहे चांगला चेंडू टाकण्याची, ती नेहमीच पाहत आलोय. जास्त वेळ वाया घालू नका. 20 मिनिटं आहेत तुमच्याकडे. 4 षटकं संपलीच पाहिजेत. भावेशचा हा चेंडू पाहिल्यानंतर मला इंग्लंड संघाच्या गोलंदाजाची आठवण आली. एका साईडला मॅथ्यू होगार्ट आणि एका साईडला अँड्रू फ्लिंटॉफ. या 2 गोलंदाजांची आठवण झाली. ज्या पद्धतीने त्याचा रिॲक्शन होता अप्रतिम आपण पाहू शकलात. परफेक्ट यॉर्कर कसा असावा हे मात्र यावेळेला दाखवून दिलं गेलं. मॅग्निफिसेंट अँड सूप ऑफ डिलिव्हरी यावेळेला आपण पाहू शकतात. पूर्णपणे कोलॅप्स झाला. यावेळेला फलंदाज आपण पाहू शकतात. धावांची गती फलकावर यावेळेला आपण पाहतोय. डिस्ट्रॉइड फर्निचर केलं जातं. फलंदाज बाद. 10 धावा 2 गडी बाद. यावेळेला हलक्या धरून चेंडू प्लेस केला डाऊन द ग्राउंड. चेंडू वेगाने ट्रॅव्हल होते. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण. लगेच दुसरी धाव. अप्रतिम एकूणच रनिंग बिटवीन द विकेट. शैलेश आणि हेमंत यांच्यामध्ये संघाची धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. धावसंख्या 12. प्रेक्षकांच्या नजरा या सामन्याकडे. प्रेक्षकांच्या नजरा एकूणच अंकुश स्मृती चषकाकडे. त्यामुळे निश्चितच प्रत्येक सामना महत्वाचा, खेळ महत्वाचा. भावेश वर्सेस हेमंत तुम्ही पाहू शकता. यावेळा एलिव्हेट करायचा होता तो म्हणजे एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू बॅटची कट घेऊन येतोय. सिल्मेडॉनवर मिळते फक्त आणि फक्त 1 धाव. धावसंख्या 13. मीरा 11 मालाड वर्सेस पाटील 11 बोरिवली हा सामना. क्रिकेटनं काय दिलंय तर क्रिकेटनं जबरदस्त वलय दिलंय. अतिशय नामांकित खेळाडू आमच्या समोर उभे आहेत. यावेळेला हा फटका खेळायचा होता ऑन साइडला. मात्र आपण बघतोय चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. बाईचा इशारा होतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. 14 धावा.
मात्र निश्चितच ज्या पद्धतीचं सिच्युएशन आपल्या समोर आहे प्रमोद, काय वर्णन करू. जबरदस्त गोलंदाजी भावेश ची सुंदर गोलंदाजी आणि समोरच भावेश पवार. एबी ट्रॉफी कोण विसरेल. आणि भावेशने सुद्धा प्रथमच पाहिले असतील की पेटीमध्ये नोटा ज्या होत्या त्या मात्र एक अफलातून आपल्याला पाहायला मिळालं. ते एक वेगळं लुक केळवाच्या मैदानात पाहायला मिळालं. विवेक शेलार एका साईडला आपण पाहू शकतायत, हँडसम क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आपण पाहू शकाल. 14 धावा झालेल्या आहेत, एकंदरीत 15 धावा झालेत आणि 2 गडी बाद अशा प्रकारची मात्र या ठिकाणी आपण पाहू शकताय धावसंख्या आतापर्यंत पाहायला मिळते. यावर ऑफ साईडला फटका चांगला आहे, चेंडू मात्र बराच वेळ हवेत राहतोय, क्षेत्ररक्षक पुढे, परंतु हा झेल मात्र सुटतोय त्या ठिकाणी. कॉन्सन्ट्रेशन व्यवस्थित नव्हतं, जजमेंट नव्हतं, चेंडूवर आला नव्हता. असं वाटलं की इझिली कॅच यावेळेला कॅरी करेल, परंतु तसं झालं नाही. आणि षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर यावेळेला 2 कंप्लीट झालेत. 2 षटकांच्या समाप्ती अखेर 8.50च्या सरासरीने 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 2 षटकांच्या समाप्ती अखेर. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. मिस्टर गणेश. गोलंदाजी मार्कवर नवीन गोलंदाज येतोय, तो म्हणजे शुभम. धावसंख्या आपण बघतोय 2 षटकांच्या समाप्तीनंतर आहे ती म्हणजे 17 धावा. 8.5 धावा प्रति षटकामागे ही गणित आहे. यानंतरचा सामना आनंद 11 वर्तकनगर ठाणे वर्सेस द ग्रेट मराठा भिवंडी गोरसई बी. त्यामुळे निश्चितच प्रेक्षकांनी तयारीत राहायचं आहे. चांगलं बॅटल आहे. मात्र प्रेक्षकांच्या माहितीसाठी तुमच्यासाठी देखील पारितोषिकं आहेत. फुलपिच डिलिव्हरी आहे, ऑन साईडला टर्न करायचा होता, चेंडू आणि बॅटचा योग्य संपर्क नाहीये. ऑन द पॅड इथे ही धाव, त्यामुळे लेग बायचा इशारा होतोय. थँक्यू अंपायर. अवांतर धावणे संघाची धावसंख्या 18 वर जाऊन पोहोचले. आतापर्यंत 3 धावा अवांतरच्या रूपाने आलेत एकूणच या इनिंग मध्ये. तर प्रेक्षकांसाठी पारितोषिक आहेत. सीमारेषे बाहेर झेल घेणाऱ्या प्रेक्षकांना 1000 रुपयाचं पारितोषिक आहे मित्रांनो. यावेळेला अंदाज खेळण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. वेगवान गोलंदाजी शुभमची. पुढचा चेंडू यावेळेला स्कूप केलाय, चांगला फटका, ट्रॅव्हल होणार, बीट झाले तिथे क्षेत्ररक्षक शॉर्ट टर्नमॅनचे, शॉर्ट फाईन लेगचे. आणि मात्र इथे मिळतोय हा दमदार चौकार. धावसंख्या 22 वर गेलाय. त्यामुळे या सामन्यातील थोडासा थ्रिल आता वाढत चाललाय, कारण 4 षटकांचा प्रमोद हा सामना आहे आणि प्रत्येक चेंडूवर नजर आहे. कारण थोडासा मधला काळ वाया गेला होता, मात्र त्यानंतर जशी क्रिकेटला सुरुवात झाली त्यानंतर आपण बघतोय की सातत्याने धावा आणि दुसऱ्या बाजूला गडी कशी बाद होतील या गोष्टीकडे दोन्ही संघांचं लक्ष आहे. चांगलं क्रिकेट सुरू आहे आणि हीच गोष्ट थोडीशी नक्कीच डोळ्याला सुखावते. पुन्हा एकदा शुभम तयारीत आहे, खेळण्यासाठी सज्ज आहे, तो म्हणजे शैलेश. या जोडीनं निश्चितच चांगलं काम केलंय असं म्हणेन मी, कारण दीपक आणि अब्दुल लवकर बाद झालेत. अंदा पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. वेगावर स्वार झालाय आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी होते, बॉडी लाईन गोलंदाजी सुद्धा आपण म्हणू शकतो. सुपर बॉलिंग, काय जबरदस्त शरीर भेदी मारा यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. टप्पापर्यंत जो बाउन्स मिळतोय तो अफलातून यावेळेला शुभमच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. गुड बॉलिंग शुभम. पुन्हा एकदा गोलंदाज राईट अमोर द विकेट. यावेळेला वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न केला होता, बॅटचा फेस ओपन केला. अप्रतिम इंटेलिजन्स स्ट्रोक. म्हणतात ना संकेत, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. अगदी मात्र यावेळेला त्याच पद्धतीने खेळलं गेलं. चेंडू सीमारेच्या पलीकडे चौकारासाठी अंकुश स्मृती चौकार 4.
काही जबरदस्त यावेळेला इंटेलिजन्स स्ट्रोक पाहायला मिळाला. अप्रतिम देखणा फटका, क्रिकेटिंग शॉट प्रॉपरली यावेळेला पाहायला मिळालं. बॅकफुटला जाऊन पंच ज्या पद्धतीने केला जातो त्या पद्धतीने बॅटचं फेस ओपन केलं आणि बॅक टू बॅक 2 बाउंड्रीज यावेळेला पाहायला मिळत आहेत. या चौकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 30 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जात आहेत. सुपर बॅटिंग, काय खेळपट्टी आपल्याला पाहायला मिळते. कधी गोलंदाजांच्या प्रेमामध्ये पडते तर कधी फलंदाजांच्या प्रेमामध्ये पडताना आपल्याला पाहायला मिळते. सुपर बॅटिंग बाय शैलेश, अतिशय नेत्रदीपक फलंदाजी. षटक क्रमांक 3 कंप्लीट झाले. 3 षटकांमध्ये 30 धावा प्रथम फलंदाजी करताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मीरा 11 मालाड हा क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतोय आणि पाटील 11 बोरिवली हा संघ फलंदाजी करताना आपण पाहू शकतायत. मालवणी मालाड एका साईडला आपण पाहू शकतायत. शैलेशचा जर विचार केला तर 11 चेंडूमध्ये 23 धावांचं योगदान देत असताना आपण पाहू शकाल. अतिशय सुंदर अशा वातावरणात ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मिथुन दादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा अंकुश स्मृती चषक 2022चा हा शानदार सोहळा. उजव्या साईडला विवेक शेलार यावेळेला आपण पाहू शकतायत. आडणे आणि आमचं खूप नातं हे जवळचं विवेक शेलार आणि झोपासलंय असं म्हणायला हरकत नाहीये. हँडसम क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. खूप चांगलं क्रिकेट. 30 धावा 2 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला फटका चांगला आहे परंतु क्षेत्ररक्षक तैनात, कोणतीही चुकी करणार नाहीये. डीप मिड विकेटला फलंदाज या ठिकाणी बॅक टू द डग आउट गॉन. वर्तक साहेब यावेळेला मॅचचा आनंद घेत असताना त्या अगोदर ऍडजस्टमेंट खूप महत्वाची भूमिका. जितेश पाटील बंधू यांना मी अगोदर कधीच असं पाहिलं नाही फक्त खेळणार, परंतु ही स्पर्धा आपली आहे ही खूप महत्वाची भूमिका आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 4 आणि 4थ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ होत असताना संघाची धावसंख्या 30. खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय स्वप्नील कोळी. काय फ्लातून यंदाच्या वर्षात मॅन इन फॉर्म. यावेळेला टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतोय. सरळ चेंडू प्रमोदच्या हातामध्ये निघून जातोय. ही ताकद बनली गेली स्वप्नील कोळीची. खूप कमी वेळेमध्ये जर आपण पाहिलं तर खूप झळाळला गेलाय हा खेळाडू, कारण त्याची गुणवत्ता, त्याचं कसब, त्याचं कौशल्य सुप पाहायला मिळतं. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला शैलेशला हा चेंडू समजला नाही. सरळ चेंडू निघून जातोय प्रमोदच्या हातामध्ये. स्वप्नील कोळीची सुंदर आणि नेत्रदीपक अशी गोलंदाजी पाहायला मिळते. अचूक टप्प्यावर भेदक मारा करणारा हा गोलंदाज पाहायला मिळतोय. 30 धावा 3 गडी बाद अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी पुन्हा एकदा आपण पाहू शकाल. विशाल नाईक सर आपल्याला पाहायला मिळतात आणि विरल नायर सर हे 2 पंचांच्या भूमिकेत उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. यावेळेला ऑन साईडला स्लॉक स्वीपचा फटका. क्षेत्ररक्षक तैनात, परंतु असं वाटलं की क्षेत्ररक्षक झेलची वाट पाहतोय की काय, परंतु दुसऱ्या धावेसाठी निघालेत. हा ना करता करता एकच धाव मिळेल आणि एकेरीच्या माध्यमातून संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 31 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 3.4 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झालाय आणि 31 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. अतिशय ग्लॅमर या खेळाला. टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलाय वाखाणेजोगे आपण पाहू शकतायत. क्रेज जो आज जुचंद्रमध्ये आपल्याला सातत्याने पाहायला मिळतो. मोहनदादा पाटील यांच्या स्पर्धेपासून द ग्रेट मराठा चषक
द ग्रेट मराठा चषकाचा जर उल्लेख केला तर खूप चांगल्या प्रकारचं क्रिकेट हाताळलं गेलं आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिली तर ही खेळपट्टी ज्यांच्याच कुशल नेतृत्वामुळे आपल्याला पाहायला मिळाली ते मोहनदादा पाटील या मॅचचा आनंद घेत असताना त्यांच्यासमोर गंधर्व पाटील असतील, नितीन पाटील असतील, सर्व मंडळी त्यांची पाहायला मिळते आणि मिथुनदादा पाटील यांच्या संकल्पनेतून साकार झालेली ही स्पर्धा पाहायला मिळते. टप्पा अचूक पद्धतीने टप्पा खूप चांगल्या प्रकारचा पाहायला मिळतो. ही ताकद बनली गेली. मी म्हटलं होतं की स्वप्नील कोळी ज्यावेळेला कालच्या दिवसामध्ये विरल नायर सर आणि आमची ज्यावेळेला चर्चा झाली त्यावेळेला स्वप्नीलचा विषय हा खूप चर्चेत रंगला गेला. वर्सोवामध्ये काय जबरदस्त अप्रतिम चांगली कामगिरी करत असताना याच खेळाडूने खूप चांगली प्रगती केली जाते. तो स्वप्नील पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पुढे येतोय. काय जबरदस्त काही इंचावर यावेळेला आपण पाहू शकतायत डॉर्विस जबरदस्त आपण पाहू शकतायत. हा झेल काही इंचावर मात्र टिपला गेला. पाहू शकतायत ऑन डिस्प्ले. मन मात्र फलंदाज बाद जॉर्विस अप्रतिम दर्जेदार झेल काही इंचावर चेंडूला यावेळेला मात्र कॅरी केलं. सुपर्ब अफलातून कॅच यावेळेला आपल्याला पाहायला मिळतोय. सुपर्ब कॅच आपण पाहू शकाल. ब्रिलियंट. 1 धाव 2 गडी बाद आणि 5 निर्धाव. स्वप्नील कोळी मॅन इन फॉर्म म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. विजयासाठी 32 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. चेतन केदारनाथ पाटील केदारनाथ एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर यांच्याकडून आर्थिक सहाय्य 10,000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं फार फार ऋणी राहतोय. 32 धावांचं लक्ष असेल. 4 षटकांमध्ये आपण पाहू शकाल. तत्पूर्वी 4 षटकांमध्ये 32 धावा कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील त्याच्या अगोदर आपण जाऊया गणेश HM साऊंड सिस्टम कडे. संकेत पाटील काय दिवस आलेत असं म्हणायला हरकत नाहीये. कारण एक काळ असा होता की मात्र कोणताही ऑब्जेक्शन हा शब्द नव्हता क्रिकेटच्या इतिहासामध्ये. मोहनदादा पाटील हे सुद्धा पाहत असतील तर म्हणत असतील की ऑब्जेक्शन हा शब्द नेमका आता आलाय कुठून. कारण ज्या पद्धतीने आपण पाहतो की मात्र क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये कोणत्याही गोष्टीच्या पद्धतीने आपण पाहतो की आज जर आपल्याला पाहायला मिळतोय की आज समोरासमोर खेळाडूंना उभं राहावं लागतं. ते उभं कशासाठी राहायचो आपण राष्ट्रगानसाठी उभं राहायचो. परंतु आता काळ बदलला वेळ बदलला. काय म्हणशील संकेत? मी एवढंच सांगेन मुळातच एक गाव एक संघ हा फॉर्मॅटच अजून कोणाला माहिती नाही आहे. आमचा हा फॉर्मॅट ठेवण्याचा एकच निर्णय होता की गावागावातील संघ आले पाहिजे त्यांचं क्रिकेट दिसलं पाहिजे. मात्र हा जर फॉर्मॅट तुम्हाला जर माहितीच नसेल तर तुम्ही एंट्रीज का करता हा माझा प्रश्न आहे. डेफिनेटली. कारण 1.5 ते 2 महिने आयोजक राबतात. मैदानाला वेळ देतात. आपल्या फॅमिलीचा कॉल वगैरे उचलत नाहीत. का तर मला मॅच या ठिकाणी व्यवस्थित पार पाडायचे आहेत. त्या आयोजकांकडे सुद्धा एका ध्यानाने आपण पाहायला पाहिजे. आमच्या लाडक्या प्रेक्षकांकडे सुद्धा पहा. चला वेळ दौडू नका प्लीज. डोंट वेस्ट द टाइम. चला 2 फलंदाज. पंच त्या ठिकाणी पोहोचलेत. विरल नायर एका साईडला आपल्याला पाहायला मिळतात आणि ललित भोईर बंड्या या ठिकाणी आपण पाहू शकतायत. मनीष म्हात्रे MB स्पोर्ट्सचे प्रोप्रायटर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत. मनीष पाटील कैवल्य पाटील बंधू मिथुनदादा पाटील आपण पाहू शकतायत. या वेळेला आपण पाहू शकतायत मालवणी मालाड जो संघ खेळतोय आज मीरा 11 संघ म्हणून खेळताना पाहायला मिळतोय. प्रत्येक षटकारासाठी द ग्रेट मराठा संस्थापक
आदरणीय सन्माननीय दोस्तीच्या दुनियेतला राजा माणूस मोहनदादा पाटील यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि 3 जर लगातार षटकार येत आहेत तर 3500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. 3500. चला 2 फलंदाज थोडंसं वॉर्मअप करत जातील तर तेवढं मात्र आम्हाला सुद्धा या ठिकाणी टाइम वाचेल, कारण नाईटची स्पर्धा म्हटली तर प्रत्येक तासाला काय किती खर्च येतो हे प्रत्येकाला ठाऊक असेल. नाही प्रमोद, खर्च कुठे? नाईटला काहीच खर्च नसतो, सगळं काही फ्री असतं, सगळं फ्री असतं. म्हणून प्रेक्षकांना किंवा काय आमच्या क्रिकेटपटूंना माहिती आहे. आता किती वाजलेत? 12च वाजलेत मित्रांनो, अजून 6 वाजायचे बाकी आहेत. लक्ष घाला, 6 वाजायचे बाकी आहेत. क्रिकेट सुरू राहणार आहे, सर्व काही फ्री आहे, आयोजकांना कोणताही खर्च नसतो आणि याच आविर्भावात आमचे संघ येतात. बघा, एवढी काही गोष्टी फ्री आहेत. एकाचा डेबिट कार्ड आमच्याकडे आहे, तो घ्यायला अजून आला नाही आणि त्याची व्हॅलिडिटी सुद्धा 2023 पर्यंत आहे. बँक ऑफ महाराष्ट्र. तर मीरा 11 आपण पाहू शकतायत लगातार जर 3 षटकार या वेळेला येत आहेत तर आपण पाहू शकाल 3500 रुपये. यस, स्टार्ट ऑफ द मॅच. चला आपण ऑन गोईंग मॅच कडे वळणार आहोत. नक्कीच आवर्जून एक गोष्ट म्हणावीशी वाटेल की 2 दिवस गेले आपण पाहतोय की कोणत्याही संघाने, लोकल संघाने ऑब्जेक्शन घेतलं नाही. तुम्हाला चांगला प्लॅटफॉर्म मिळालाय, तुम्हाला जुचंद्र क्रीडा नगरीमध्ये खेळण्यासाठी तुम्ही येतायत, तर एक आवर्जून गोष्ट म्हणेन की त्या गोष्टींचा स्वीकार करा, त्याचा आदर बाळगा. सुमित पाटील हे सुद्धा आमचं लक्ष वेधित करतायत. थँक्यू सॅम. धावसंख्या जर आपण पाहिली, केतन भोईर ज्यांनी इलेक्ट्रिकल LED बेल्स दिलेले आहेत. वेलकम केतन भोईर, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. पुन्हा एकदा गोलंदाज. प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. मोहनदादा पाटील यांच्याकडून द ग्रेट मराठा संस्थापक. स्टार्ट ऑफ द मॅच. 32 धावांचं लक्ष. टप्पा पडल्यानंतर सरळ चेंडू निघून जातो यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. 32 धावा या वेळेला आपण पाहू शकणार आहोत, कारण राहुलकडे ती कुवत आहे, विकेट घेण्याची क्षमता आहे राहुल रॉयकडे. आणि पहिला चेंडू मात्र यावेळेला निर्धावच्या स्वरूपात येत असताना संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 0. या धावसंख्येवर स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न पंचांकडे धाद मागितली. विरल नायर मात्र यावेळेला दर्शवतायत, कोणत्या मात्र ऍक्शनने अपील करतायत की बॅटची एज होती आणि त्या कारणास्तव मात्र अपील फेटाळून लावली गेली. ही तीक्ष्ण नजर आहे, म्हणून मोठमोठ्या स्पर्धेमध्ये इन्व्हाइट का केलं जातं. विरल नायर असतील, विशाल नाईक आपल्याला पाहायला मिळतात, ललित भोईर बंड्या त्या ठिकाणी आपण पाहू शकतायत. आज याच विभागातील खूप मोठ्या प्रमाणात स्पर्धा होतात, त्यामुळे मात्र या ठिकाणी खूप कव्हर करतात त्या स्पर्धा. धावांची गती फलकावर 1. चेंडू फेकून झाले ते 2. पुन्हा एकदा गोलंदाज लेफ्ट आर्म. यावेळेला स्विचिटचा फटका. केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल मध्ये स्टायलिश फटका पाहायला मिळतोय. जोखीम पत्कारली. आयुष्यात जोखीम पत्कारा. आयुष्यात जिंकाल तर नेतृत्व कराल आणि हराल तर मार्गदर्शन कराल. हा मात्र स्ट्रोक येतो यावेळेला जबरदस्त विकीच्या बॅटमधून. चौकार 4. चांगला फटका होता. केविन पीटरसन कॉपीबुक स्टाईल मध्ये ग्रिप बदलली आणि वेळेला ह्या वेळेला रिस्की शॉट खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागतायत विकी, परंतु कशा पद्धतीने तुम्हाला मात्र या वेळेला नो बॉल देतील. खूप ऑलरेडी आपण युट्यूबला गेल्यानंतर लेग बायचा इशारा येतो. युट्यूबला गेल्यानंतर विकी आपण आवर्जून पहा. हा स्ट्रोक मी खेळलो होतो आणि ह्या स्ट्रोकवर मला पंचांनी नो बॉल का दिला नाही त्याचं तुम्ही ऑब्झर्व करा, कारण तुम्ही ऑलरेडी खूप गुडघ्याच्या खाली एकंदरीत वाकले होते. त्यानंतर स्ट्रोक बनवण्याचा प्रयत्न केला, यष्ट्यांच्या खाली खूप आले होते आणि त्याचंच कारण यावेळेला बिमर कसा मिळेल तुम्हाला हा प्रश्नचिन्ह उद्भवला. टप्पा अचूक पद्धतीने राहुल रॉयचं सावध पवित्रा घेऊन खेळताना पाहायला मिळत आहेत. काय राहुलचं मी कौतुक करेन. लेग बाईचा इशारा विरल नायर यांच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 7 धावा. मी आमच्या लाडक्या प्रेक्षकांना विनंती करेन की समोरून थोडंसं बाजूला व्हा, जेणेकरून आम्हाला कोणत्याही प्रकारचं डिस्टर्ब न व्हावं, कारण मॅच लाईव्ह सुरू आहे आणि कोणत्याही प्रकारची यावेळेला आपण
मी विनंती करेन की डिस्टर्ब न होण्यासाठी मी विनंती करेन आमच्या स्कोररला 7 धावा 5 चेंडूच्या समाप्तीनंतर राहुल रॉय पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर लेफ्ट आर्म हलक्याशा हाताने सुंदर सेन्सिबल क्रिकेट. विकीचं मी कौतुक करेन या वेळेला या स्ट्रोकला ऑन ड्राईव्ह खेळलं गेलं, हलक्याशा हाताने नरम हाताने खेळला गेला होता आणि तिथपर्यंत स्वप्नील कोळी आणि विकी दोन्ही फलंदाज पोहोचतायत. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 9 या धावसंख्येवर. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी कंप्लीट झालंय. 32 धावांचा पाठलाग करताना 9 धावा, एक षटक 9 धावा 18 चेंडू आणि विजयासाठी लक्षात घ्या 23 धावा. चला लक्षात घ्या आता हा पुढचा जो सामना आहे 2 अट ठेवलेत आयोजकांनी. ज्या 4 खेळाडूंवर गोरसई ब च्या 4 खेळाडूंवर बोट ठेवले गेलंय ते जर बाजूला झाले आणि संघ जर तयार असेल तर सामना सुरू करायला हरकत नाही. जर ही गोष्ट मान्य नाही, कारण वर्तकनगर हा संघ सातत्याने या ठिकाणी एक गाव एक संघ खेळत असतो आणि तो संपूर्ण संघ इथे उपस्थित आहे. आणि नाहीतर जर सामना होणार नसेल तर हा सामना शेवटचा असेल एकूण आजच्या दिवशी. उद्या काय करायचं, पुढचा कसा काय आप असेल ते आम्ही ठरवूच. चला पुन्हा एकदा क्लिअर करतोय, लक्षात घ्या 4 खेळाडूंवर जे ऑब्जेक्शन आलंय ते खेळाडू जर बाजूला होत असतील तर गोरसईचा संघ म्हणजे एकूणच या गोष्टीकडे लक्ष वेधेल आणि ते खेळतील जर तयार असतील तर. नाहीतर नो डाऊट चला प्रेक्षक वर्ग थोडस बाजूला व्हा. कमिटी ठरवेल जे काय करायचं आहे. आपण फक्त खेळ मात्र तुम्ही पाहत राहा. 9 धावा 1 षटक झालेत आणि यावेळेला 1 षटक झालेला आहे आणि 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडू मध्ये 23 धावा. स्वप्नील कोळी एका साईडला काय राईट हँड हार्ड हिटर बॅटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं आणि यंदाच्या वर्षामध्ये खूप फॉर्मामध्ये असलेला हा खेळाडू पाहायला मिळतोय. चला थोडंसं बाजूला व्हायचंय प्रेक्षक वर्ग, प्लीज मी विनंती करेन प्रेक्षक वर्ग. चला निर्णय झालाय, लक्षात घ्या. आता जे प्रेक्षक आणि जे खेळाडू आमच्या समोर उभे आहेत त्यांना विनंती करतोय, चला स्टेज क्लिअर करा प्लीज. फक्त कॅप्टन 2 कॅप्टन एकूण टॉस बॉक्स मध्ये असतील. चेतन केदारनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते नाणेफेक होईल केदारनाथ एंटरप्राइजेसचे आणि त्यांच्या समवेत मिथुन सतीश पाटील हे सुद्धा असतील. तर पुढचा सामना आपण बघणार आहोत तो म्हणजे द ग्रेट मराठा भिवंडी वर्सेस आनंद 11 वर्तकनगर. नाणेफेक लगेच करतोय. येस पंचांचा इशारा आलाय, लक्ष घाला त्या गोष्टीकडे. चार षटकांचा सामना असेल. दोन्ही कॅप्टन्स इथे उपस्थित आहेत आणि चेतन केदारनाथ पाटील यांच्या मार्फत एकूणच या कार्यक्रमासाठी रोख रक्कम 10,000 रुपयाची देणगी सुद्धा आलेली आहे. चेतनसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. थँक्यू व्हेरी मच चेतन. आणि निश्चितच चला कोण कॉल देतोय? यस अक्षय कॉल देतोय. फिल्डिंग. थँक्यू व्हेरी मच. जास्त विचारत बसण्या अगोदरच गोंधळ झालाय. टीम रेडी आहे वर्तकनगरची, राईट? येस. येस येस. तुला देखील खूप बेस्ट ऑफ लक. वळतोय पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्स मध्ये. चला आता प्रेक्षकांना विनंती करतोय आपापली जागा पकडा. निश्चितच चांगला खेळ होईल ही अपेक्षा आहे. ओव्हर टू यू प्रमोद शेडगे. थँक्यू व्हेरी मच संकेत पाटील. स्वप्नील कोळीच्या बॅटमधून जसा षटकार आला आणि मोहनदादा पाटील यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं, जमा झालेला आहे. धावसंख्या जाऊन पोचते 15 धावा, 15 रन्स ऑन द बोर्ड लागल्या आहेत. 1.3 चेंडूचा खेळ झालाय. संकेत पाटील आपल्या समवेत असतील. यावेळेला 15 धावा आपण पाहू शकता 1.3 चेंडूच्या समाप्तीनंतर. पुण्याच्या एकदा गोलंदाजी मार्कवर पंकज आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना सुंदर अशा वातावरणात रोमहर्षक आणि उत्साहवर्धक अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 15 धावा 1 गडी बाद विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग. जवळजवळ 17 धावांचं लक्ष असेल. स्वप्नील कोळी 1 षटकार आल्यानंतर मात्र फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय.
लगातार 3 षटकार, परंतु इथे 17 धावांचं योगदान अजूनपर्यंत पाहायला मिळतं. बॅटची एज घेत चेंडू मात्र निघून जातोय. तेवढंच उत्तम दर्जाचं क्षेत्ररक्षण अशा स्थितीमध्ये ज्या पद्धतीने मात्र क्षेत्ररक्षण केलं वाखाणण्याजोगे पाहायला मिळालं. गुड फिल्डिंग कैवल्य पाटील बंधू. यावेळेला आपण पाहतोय 1-2 मिनिटं कैवल्य पाटील बंधू इकडे तिकडे. आज वाढदिवस 14 मे आपल्याला पाहायला मिळतोय. 2 जितेश पाटील बंधू आणि एका साईडला आपण पाहतोय कैवल्य पाटील बंधू. आपण पाहतोय चेतन पाटील चँग. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर आपण येणार आहोत कारण षटक क्रमांक 2 समाप्त होईल. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर बॅटची एज घेतले का? येस. आणि यावेळेला आपण पाहू शकता डेफिनेटली एज घेत चेंडू मात्र नशिबाचा चौकार. 4 धावा आणि धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 20 धावा. येणारे चेंडू आहेत 12 आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 12 धावा. अजून एक चेंडू आहे. एक चेंडू असेल 13 चेंडू असतील आणि 13 चेंडूमध्ये 12 धावांचं लक्ष. निलेश मात्र हे सुद्धा मॅचचा आनंद घेताना कालच्या दिवसामध्ये ओम ब्रह्मदेव गोडदेव या संघाला पूर्ण बकरा अख्खा बकरा ज्यांनी मात्र स्पॉन्सरशिप केलं गेलंय. मोहन रवींद्र पाटील भाई यांना देखील विनंती करतोय की त्यांनी केक कटिंग सेरेमनीसाठी पुढे यायचंय. आणि महेंद्र भगत यांना देखील विनंती करतोय की त्यांनी देखील आपला कॅमेरा घेऊन यायचंय. धावांची गती स्कोर कार्डवर 12 चेंडू आणि 12 धावा हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. जर कदाचित बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल घेतला तर बक्षीस आहे का संकेत पाटील? 1000 रुपये. मला वाटते प्रेक्षक वर्गाने झेल टिपलेला आहे. निलेश मात्रे आमच्यापर्यंत दर्शवत आहेत आणि डेफिनेटली तो झेल टिपला गेलाय कारण स्वप्नील कोळीचा जो चेंडू आउट ऑफ द पार्क गेल्यानंतर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेल्यानंतर प्रेक्षक वर्गाने झेल टिपलाय. आणि मोहनदादा पाटील द ग्रेट मराठा संस्थापक यांच्याकडून आपण पाहतो 1000 रुपयाचं कॅश प्राइज या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. आज प्रेक्षक वर्ग खुश असेल. मी येस जुचंद्र प्रमोद या आपण जाऊया. केक कैवल्यचा वाढदिवस काल होता. आपण बघतोय 10 मिनिटं होऊन गेलेत मात्र तरी सुद्धा सेलिब्रेशन जारी राहणार आहे. हॅलो. किरणजी जयराम म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. शाखा प्रमुख जुचंद्र वेलकम सर. तुमचं सहर्ष स्वागत. डेफिनेटली जगन्नाथ म्हात्रे तांडेल साहेब आणि किरणजी जयराम म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून आपण पाहतोय जी लाईटची व्यवस्था आणि पूर्ण मंडपची व्यवस्था ज्यांच्या माध्यमातून केली गेली. ऑन साईडला फटका चांगला आहे. जबरदस्त पॉवरफुल फटका श्रीच्या बॅट मधून निघालेला. हा श्री गणेश आहे. षटकार 6. टी फॉर टेम्परामेंट, टी फॉर टायमिंग, टी फॉर टेक्निक अँड टी फॉर टॅलेंट या चारही गोष्टींचा अवलंब करणारा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकाराच्या माध्यमातून 1000 रुपयाचं कॅश प्राइज श्रीच्या खात्यामध्ये जमा झालंय आणि संघाला घेऊन जातोय 26 या धावसंख्येवर. विजयासाठी 6 धावांचं आता मात्र लक्ष पाहायला मिळतं. हळूहळू विजयाच्या दिशेने आगेकूच करत असताना यावेळेला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. तत्पूर्वी डॉट चेंडू येत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 26 वर. 26 धावा. लास्ट विकेट जर आपण विचार केला तर स्वप्नील बाद झाल्यानंतर श्रीच्या बॅटमधून हा षटकार आला. विकीने मात्र डावाला स्वतःला सांभाळलंय.
स्वीकारलंय. ऑन साईडला फटका चांगला आहे. सरळ चेंडू निघून जाईल. या वेळेला विरल नायर यांचा सिग्नल येतो. यस, टाय टाय फिश. ₹1000 कॅश प्राइज या ठिकाणी आपण पाहू शकतायत. मोहनदादा पाटील यांच्याकडून ₹2000 श्रीसाठी आणि स्वप्नील कोळीसाठी ₹1000 कॅश प्राइज आणि मॅन ऑफ द मॅच स्वप्नील कोळी यावेळेला ठरतोय. सातत्य काय असतं, सातत्याचं दुसरं नाव स्वप्नील कोळी यावेळेला पाहायला मिळतोय. स्वप्नील आपण यायचं आहे. 1 षटक 5 डॉट अर्थात